नाही, ह्याच्या अगोदर पण 2-3 अनुभव शेअर केलेत. हो हो, माहित आहे. नाव आहे ना तुमचं माझ्याकडे. हां, हां. 2-3 जास्त असतील बहुतेक अ, तुमचे अनुभव. हां. हं. विषय काय झालाय, सुरुवातीचा अनुभव आहे मॅडम. माझ्या आता अचानक लक्षात आला आहे. अच्छा. हां. सुरुवातीला काय केलं आम्ही, म्हणजे अशी हं. YouTubeवर वगैरे बघून स्वामी सेवा चालू केली होती. अच्छा. म्हणजे हां, हां. एकदम सुरुवातीला. हं, मग हं. त्यावेळेस पारायण केलं होतं. बरं. हां. आणि प्रत्येकाच्या अनुभवात पारायण केल्यानंतर हं. कोणत्या ना कोणत्या रूपात स्वामी येतात. हो, हो, हो. हां. मग विषय काय झाला, पहिला दिवस होता. हां. लयच मोठा साप आलता आमच्या घराकडे, म्हणजे घरापाशी दिसला सगळ्यांना. अरे बापरे! हां, हां, हां. हां. साप पकडण्यासाठी माणूस मागवला, म्हणजे बोलवला सर्पमित्र. हां, सर्पमित्र. हां. हां. फोटो वगैरे आम्ही काढले त्याचे. पण विषय एका ठिकाणी गेला, परत साप दिसला नाही. अच्छा. तिथं आम्ही काय केलं, चौक मोठं पाणी असं भरलं हां, मोटरचं, तरी पण त्यात काही दिसलं नाही सर. हां, म्हणजे परत आम्हाला कधी 6 महिन्यानं लक्षात आलं, हां, असं तुमचा अनुभव ऐकून, की बाबा असं होतं. हां. हां, बरं. म्हणजे सेवा आपण करतो दर्शन पण दिलं त्याची तुम्हाला. पूर्ण हां, हां. दर्शन दिलं. आपण सेवा करतो पण त्याची पूर्ण माहिती सुरुवातीला लोकांना माहित नसते. बरोबर. सांगायची. परत पण काय झालं, हां. दुसरं पारायण केलं आम्ही. म्हणजे त्यावेळेस पण आमच्या घरा शेजारी साप झाला, पण लहान होता. पण हां. ते आम्हाला कळलं नाही, आम्ही ती मारला तो. ते अरे आता आम्हाला बापरे! वाईट वाटते त्याचं. हां, हां. हं. हं. ते आता आम्हाला कळलं, स्वामी चुकलं बाबा, असं झालं तसं झालं. हं, हं. आणि 2 अनुभव झाले. तिसरा अनुभव म्हणजे असा आहे माझा. हां, हां. एक अजून आम्ही किंजळे दादांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. अरे वाह! हां. हां. सुरुवातीला थोडासा असा प्रॉब्लेम होता आम्हाला. अच्छा. हां. आता केंद्रीय दादा पण बरीचशी लोक सेवा वगैरे घेतात बरं का. हो, आणि हो. खूपच लोकं घेतात. हां, खूप सेवा घेतात आणि त्यांना त्याचं हे मिळतं. हां. पण आमचा असा वेगळा अनुभव आहे मॅडम. हं. काही हां. केंद्रीय दादाला आम्ही विचारतो. केंद्रीय दादा आम्हाला सेवा देत नाहीत. हां, हां. एक असा मार्ग सांगतात की ती आमचं कुठली बी अडचण असेल तर पूर्ण होते. हो? अरे वाह! असं हां. सांगतात. हं. सेवेची आम्हाला गरजच पडली नाही. आणि एकदा सेवा दिलती. हां. एक 2-3 दिवस केली का ते काम आमचं झालं. काय म्हणता? अरे वाह! हं. आणि कुठलीही अडचण असेल, हां. आम्ही केंद्रीय दादांना जर कॉल केला, हां. तर ते आमचा प्रॉब्लेम केवढा बी असला तर एक 4 दिवसात, 2 दिवसात ती सुटणारच. ओहो! अरे वाह! हां. आणि म्हणजे काय सांगतात नक्की तुम्हाला केंद्रे दादा? एखादं उदाहरण सांगा ना? आता मी म्हटलं, बाबा मला असं-असं माझ्या शेताची अडचण आहे. काय नाही, करू नका तुम्ही, शांत बसा. काही हां. बोलू नका. अच्छा. जेवढं शांत राहील तेवढं तुमच्या फायद्याचं आहे. हो का? अच्छा. आणि एखादी गोष्ट आहे, बाबा एक असं करतंय, कोण तसं करतंय, मला अडचण आली. हां, हां. काय नाही, देवाचं नामस्मरण करा. असं होईल, ठीक आहे, हो चांगलं का? होईल. म्हणजे ती तुम्ही मुलाखत कसं ऐकलं, हां, 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 हां. सांगितलं की असं झालं का असं होईल, काय अडचण होणार नाही. हां, 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 म्हणजे हां. सेवेची गरज पडली नाही. हो, बघा. ते हं. त्यांच्या मुखातनं असं निघालं ना डायरेक्ट हं. आणि दादांच्या. विशेष म्हणजे आता मी बरेच जणांचं ऐकतो बरं का. मी फार तर केजरीवालचा अनुभव म्हणलं का, ती पहिल्यांदा ऐकतो. सगळ्या जणांचं बरेच जण मला तसं सांगतात. हां. हां, हां. आणि आता किती जर अडचण असली आणि मला स्वतः वैयक्तिक जर अडचण असली आणि हं. मी फोन जर केला, हां. तर माझा फोन लागणारच. पहिल्या दुसऱ्या रिंगमध्ये केंद्रीय बोलणारच. अरे वाह! एवढं म्हणजे केंद्रीय आपल्याला हां. अवेलेबल असतात. नाही दादा, स्वामीची कृपा. ते खरंच ते आपल्याशी म्हणजे स्वामीच बोलतात त्यावेळेला. कोणाला वाटतं हं. माझ्यावर भडकले. पण ते दादा का भडकतील? दादांना तर सेवाच द्यायची आहे ना सगळ्यांना. हं. पण ते आता बरं त्यावेळेला का मी त्यांच्या रूपातले स्वामीच बोलतात आपल्याशी. हं. मी ह्याच्या आधी तुम्हाला घराचा बी अनुभव शेअर केला होता. हो, म्हणजे हो. त्यांनी सांगितलं, ह्या दिवशी स्लॅब टाका. अच्छा. हां, 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 हां. बरोबर, काय आठवतंय बरोबर. का त्यातलं? हां. हो. म्हणजे अशी सेवेची गरज पडली नाही. बरोबर ना. किती छान दादा. किती तुम्ही खरंच काहीतरी हं. भाग्य तुमचं दादा. खरंच. मला खरंच भाग्य समजतो. हो. तुम्हाला नाव आणि सांगायचं? नाही नाव सांगायचं, मी फक्त एवढं सांगेन की पंढरपुरातून बोलतोय.
हा माझ्याकडे हम्म. आहे दादा नाव, फक्त तुम्हाला सांगायचं हा. असेल तर सांगा. हा काय नाही, आपल्या का नावाचा मोठीपणा नाही, हा. सेवा महत्वाची आहे. नाही नाही, नावाचा आणि मोठेपणा दादा. नाही, की म्हणजे आला ना अनुभव तर ज्याला सांगायचं ते हम्म. सांगू शकतात. हम्म. 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 आता मग खूप. शेतीला काय सोडायचं, ही करा ती करा, म्हणजे असं सांगितलं हा 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 तर ही हा होऊन जाते. आणि सेवेत आल्यापासून बरेचसे आपले प्रश्न असतील, बरेचसे अडचणी असतील, ते सुटलेत बऱ्यापैकी. हा आणि हा. आपलं जीवन आहे, आपलं काहीतरी प्रारब्ध असतात, अडचणी येतच राहतात. हो ते तर येणारच ना. आपण या हम्म. संसारात राहून परमार्थ करतोय ना दादा. मग हा संसार हा. करताना थोड्या थोड्या अडचणी तर येणार. हम्म. आणि सुरुवातीला बरं का, मी पण नॉनव्हेज म्हणजे हम्म. खात होतो, पण आता पूर्णपणे 1 वर्ष झालं हा. पूर्णपणे बंद. माझी इच्छा सुद्धा होत नाही. हो. अरे वा. हम्म. हम्म. नाही नाहीच होणार दादा. हे. सेवेत जो हम्म. मनापासून आला ना, की त्याला इच्छाच नाही होत. हम्म. हम्म. मी शेअर करते दादा. हा हा. हा शेअर करते दादा. हो हो हो, श्री हा स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ दादा.